जय शिवराय सर. जय शिवराय, जय शिवराय. बोला. हा सर, तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलंय त्याप्रमाणे आज वातावरणात बदल झालेला आहे सर. कालच्या हं, प्रमाणे म्हणजे आज एकदम असं ढगाळलेलं वातावरण झालेलं आहे सर. आणि हं, तुम्ही हं, पावसाची तारीख दिलेली आहे सर. तर हं, नक्कीच हं. कसं राहील सर? आज 21 जुलैच्या संध्याकाळपर्यंत आता काय होईल, दिवस मावळता हे मेसेज करायचे नाहीत. संध्याकाळपर्यंत आवर्जून राज्यात सगळा जे चित्र आहे ते पावसाचं स्वरूप बदलून जाईल आणि सगळ्यात याच्यामध्ये फायदा जो आहे तो म्हणजे मराठवाड्याचा आहे आणि पश्चिम महाराष्ट्राचा सर्वात जास्त याच्यामध्ये फायदा असणार आहे. ज्या भागामध्ये अतिशय भयंकर उष्णता, ज्या भागामध्ये अतिशय भयंकर किचकट परिस्थितीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो, त्याच भागामध्ये पहिल्याच वेळेस संध्याकाळच्या 6:30 वाजल्यापासून म्हणजे नाशिक क्षेत्रापासून तो पाऊस सुरुवात करतोय. इकडे सांगली, सोलापूर पासून सुरुवात करतोय आणि तोच पाऊस नांदेडसह यवतमाळ पर्यंत हिंगोली घेत मजल मारणार आहे. आता याच्यामध्ये डेव्हलपमेंट जी सिस्टम आहे ती 6:15 तर काही ठिकाणी 5:30 म्हणजे दिवस मावळता ही सांगली, नाशिक, साताऱ्यापासून डेव्हलप होत जाईल. अहिल्यानगर परिसर 4:30 किंवा 5च्या सुमारास सक्रिय होऊन जाईल आणि तिथनं तो पट्टा सरकत सरकत जो आहे तो जालना, परभणी, बीड, लातूर, नांदेडचा पट्टा हा धाराशिवसह कव्हर करत करत खाली सरकणार आहे म्हणजे पश्चिम आणि पूर्व दिशेला. आता याच्यामध्ये असं होईल, बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटेल की हा पाऊस पडेल पण इतके काही भाग घेणार नाही. तर निश्चित काळजी करू नका, भाग बरेचसे तो घेणार आहे आणि जे भाग सोडेन त्यांना पेंडवलता का होईना असा हा पाऊस जाणार आहे. मग सोडलेल्या भागांना सुद्धा पेंडवलता पाऊस होईलच आणि जर पडणाऱ्या भागांना हा पाऊस किती होईल हे तुम्हाला संध्याकाळच्या वेळेला नक्की समजेल. आणि यामध्ये खांदेचा समावेश काल धुळ्यामध्ये, शेनकड्या वगैरे काही भागांमध्ये झालाय. भोकरदनमध्ये काही ठिकाणी झालाय. इकडे बीडमध्ये देखील चौसाळा भाग आहे, शिरूर सारखा जे काही परिसर आहे तिकडे देखील झालाय. तर जी परिस्थिती काल थोड्या प्रमाणात होती ती आज बहुतांश ठिकाणी 90% बाबतीची राहणार आहे. पण संध्याकाळी 11 किंवा काही ठिकाणी 12ही वाजतील. आणि 5-6 वाजता घडणारे सिस्टम जे आहे ते 12 वाजेपर्यंत चालणार आहे. आणि ज्या अतिशय भयंकर गरमीमुळे एलपी प्रेशर महाराष्ट्रात सक्रिय झालंय त्याचं क्लायमेट जे आहे ते कालपासून चेंज, तर आज ते पुन्हा दुपटीने नाही तिपटीने चेंज झाले आणि संध्याकाळी हे चौपटीने चेंज होत महाराष्ट्रातले फक्त कमी भाग येणारे जे जिल्हे असतील तर अकोला, थोडाफार बुलढाणा आणि जळगाव, धुळे हे 4-5 जिल्हे कमी आहेत आणि सर्व जिल्ह्यांसाठी ही व्याप्तीची गोष्ट जर विचार केला तर भरपूर व्याप्ती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आजपासून आताच्या क्षणापासून ते संध्याकाळच्या 11 वाजेपर्यंतच मिटून जाईल. आणि नक्कीच 22 जुलै ह्या कमेंटमध्ये नुसते पावसाचे व्हिडिओ आणि मेसेजेस आपल्याला पाहायला मिळतील. हो सर, हम्म. नक्कीच सर. जे तुम्ही सांगितलंय तर विदर्भातील अकोला असो सर, बुलढाणा असो, तर इकडच्या म्हणजे जिल्ह्यांना पावसाची व्याप्ती कमी आहे का आज? नाही, व्याप्ती भरपूर आहे. आता काल मला दोघा तिघांचे फोन आले की चिखलीच्या काही भागामध्ये झालाय म्हणे, 2-3 गावं काहीतरी घेतली असं समजलंय. ह्यामध्ये असं आहे ना सर, ही सिस्टम जी आहे ही सध्या मॉडेलनुसार जर पाहिलं ना तर मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र सर्वत्र आहे आणि त्यामध्ये जे काही खानदेश आहे, विदर्भ आहे, या 50%च्या आधारावरती चालतोय. पण याचं असं नाही की हा आजच्या दिवस पाऊस आहे, असं अजिबात नाहीये. पाऊस आज एवढा महाराष्ट्र व्यापणार आहे की जोपास तुम्ही त्याची पूर्वकल्पनाही नसेल केली. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्या भागांमध्ये बुलढाणा आपण वगैरे सांगतो ना, इथे सुद्धा काही ठिकाणी वळण भरेल अशी कंडिशन आहे. पण त्याची वितरण धरून कव्हर अप कंडिशन चांगली आहे आणि आजपासून सलग 4-5 दिवस पावसाळा एवढा असणार आहे की शेतकऱ्यांना ह्या पावसाचा कंटाळा देखील येऊ शकतो. म्हणजे एवढी जबरदस्त कंडिशन आहे. आणि जे दुष्काळ नावाचा जे शब्द सारखा सारखा उच्चारला जातो ना, तो हा ऑगस्ट महिन्यात विचारणार सुद्धा नाही कोणी यंदा दुष्काळ कसा आहे म्हणून. ठीक आहे, अशी जबरदस्त कंडिशन आहे. फक्त थोडा आता 10 घंट्याचा विश्वास ठेवा. नक्कीच तुमच्या भागामध्ये तुमच्या परेशानीला पाऊसच उत्तर देऊन जाईल. आणि विशेषतः हे सगळं सांगितलेलं आहे ऑलरेडी मागच्या वेळेस सुद्धा. पण बऱ्याचशा गोष्टींच्या आणि माध्यमांच्या माहितीनुसार खोटं बोल पण रेटो बोल अशी पद्धत चालली आहे की ज्यावेळेस 25च्या नंतर पाऊस येणार जी भाष्य केले जाते आणि आता परत रिवर्स येऊन सांगते की आम्ही सांगितलं होतं, त्या पद्धतीचं शेतकऱ्यांनी मागील मेसेजनुसार हे करायचं आहे. ज्यावेळेस आपण अंदाज देतो त्या अंदाजामध्ये 1 दिवसाचा आणि 2 दिवसाचा नक्की फरक पडेल. पण ज्या तारखा दिल्या त्याच्या मागे तर आपण वापस आलेलो नाही. त्यामुळे जेवढं काही होणार आहे, जे काही प्रिपरेशन वगैरे असतील, सगळ्या गोष्टी असतील, तिचा पूर्ण नीट अभ्यास करूनच तुमच्या पिकांच्या अंतिम टप्प्यामध्ये हा पाऊस दाखवल्याशिवाय राहणार नाहीये. हो सर, नक्कीच. या अंदाजामधून शेतकऱ्यांना खूप मोठा तुम्ही दिलासा दिलेला आहे. आजची जी तारीख आहे सर, ती खूप महत्वाची ठरणार आहे. म्हणजे जे दुष्काळ शब्द होता तो आज इथून पुढे 3-4 दिवसात मिटून जाणार आहे.
नक्कीच. आज आज जो दुष्काळ नावाचा शब्द आहे ना, आजचे 21 जुलै त्याचं उत्तर देऊन जाईल. आणि ह्या 3 दिवसामध्ये बऱ्याच ठिकाणी असं सुद्धा होणार आहे की कुठे वळणं भरलीत, कुठे चांगला झालाय, कुठे पिकांपुरता झालाय, तर कुठे अशा 3 प्रकारामध्ये हा पाऊस मोडणार आहे. आणि परिस्थिती जी आहे ही खूपच चांगली आहे. कुठल्याही प्रकारची बाधा, कुठल्याही प्रकारचा दुष्काळजन्य परिस्थिती अशी नाहीये. आणि ज्या वर्षी गरमीची लेवल जास्त असते ना, त्या वर्षी पावसाळा खूप खतरनाक असतो. फक्त भाग सोडण्याच्या वस्तू जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढते. पण ही पद्धत आता या 2 दिवसामध्ये खतम होऊन जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांना चिंतेचं काहीही कारण नाही. थोडा 1 दिवसाची म्हणजे आजच्या संध्याकाळची वेटिंग करायची आहे. संध्याकाळच्या 5 पासून जी पावसाची ऍक्टिव्हिटी सुरू होईल. मी 5 का सांगतोय कारण की हे काही ठिकाणी लवकरही होणार आहे. पण 4-5 सांगितलेलं बरं आहे. कारण की आज पाऊस आपल्याला दाखवायचाच आहे. हो सर, नक्कीच. तुम्ही सांगितलेलंच होतं की पाऊस मी दाखवणारच, आणि तो आता त्याची काही थोडीशी वाट बघायची राहिली, म्हणजे काहीसा वेळ बाकी फक्त त्यासाठी. तर नक्कीच नक्की सर, नक्की. शेतकऱ्यांनी संध्याकाळी लाईव्ह नक्की बघावं तोडकर हवामान अंदाज ऑफिशियल चॅनलवर. तिथं म्हणजे संध्याकाळी आज एक चांगली बातमी असल्यामुळे नक्कीच तिथे शेतकऱ्यांनी आज यायला हवं. चालेल. हो सर, आणि तसेच आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा. खूप मोठी आनंदाची बातमी आहे या व्हिडिओमध्ये. तसेच हम्म. व्हिडिओला लाईक पण करा, शेअर करा. आम्ही म्हणत नाही, परंतु आज करा. हो सर, चालेल सर, भेटूया पुढील अंदाजामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.